अशोक चव्हाण भाजपात येणार असल्याचा दावा प्रताप पाटील चिखलीकरांनी केला होता आणि या दाव्यानंतर आता अशोक चव्हाण यांनी देखील पाटलांना उत्तर दिलेलं आहे। प्रताप पाटील चिखलीकरांची स्वतःची जागा डळमळीत आहे, म्हणूनच ते माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करतात असं उत्तर अशोक चव्हाणांनी दिलंय। चिखलीकरांच्या दाव्यानंतर माननीय बावनकुळे साहेब 100 वॉरियर्सच्या बैठकीच्या निमित्तानं नांदेडला आले होते आणि त्यावेळेस ते बोलताना म्हणाले की भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा टाकण्यासाठी अनेक लोक लाईनला लागून आहेत आणि त्याच्यामध्ये नांदेडच्या काही काँग्रेसच्या नेत्यांचा नावाचा उल्लेख त्यांनी केला। मला वाटतं की ही बाब फार जुनी आहे। वर्तमानपत्रात वाचलं की 150 कोटीची थक आम्ही अशोक चव्हाणांच्या साखर कारखान्याला हे सरकार देते, याच्यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि अशोकरावसाठी नवीन नाही, सत्तेसाठी ते येऊ शकतात आणि त्यांचं स्वागत आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून। 2 दिवसापूर्वी प्रतापराव चिखलीकरांनी तुमच्याबद्दल जे वक्तव्य केलं, महत्त्वाचं तुमच्यासारखे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांबद्दल हे वक्तव्य करणं, असं एका बेजबाबदार माणसाला मी उत्तर देणं मला उचित वाटत नाही। या बाबतीमध्ये अगोदरच मी स्पष्ट माझी भूमिका घेतली, मी आहे त्या ठिकाणी चांगलं आहे, माझं काम सुरू आहे, त्यामुळे अशा प्रकारचं त्यांचीच जागा डळमळीत आहे। मुद्दा एवढाच आहे की त्यांचीच जागेचं जे काय आहे भाजपमध्ये सुद्धा ही जागा नांदेडची येणं शक्य नाही आहे असं त्यांचा अंतर्गत अहवाल आहे। त्यामुळे आता काही ना काही संभ्रम निर्माण लोकांमध्ये करण्याकरता हा उद्योग त्या विद्यमान लोकांनी केलेला आहे।